परखचा फुल फॉर्म काय आहे? याचे उत्तर आहे परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. पुढचा प्रश्न आहे पांजरपोळ या शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर जनावरांना फुकट राहण्याची जागा. पुढील प्रश्न युनिसेफची स्थापना कधी करण्यात आली? उत्तर 11 डिसेंबर 1946. पुढील प्रश्न RT अंतर्गत एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यास पोर्टलमध्ये कोणाला टॅब उपलब्ध करून द्यावे लागते? उत्तर गट शिक्षणाधिकाऱ्यांना. शालेय शिक्षणाची विद्याशाखा म्हणून कोणत्या संस्थेला ओळखले जाते? उत्तर MSCERT म्हणजेच विद्या प्राधिकरण. NCERTची सर्वात प्रमुख संस्था कोणती? उत्तर राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हणजेच NIE. अहिल्याबाई होळकर ST पास योजना कितवीच्या विद्यार्थिनींसाठी असते? उत्तर इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थिनींसाठी. राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना कधीपासून सुरू करण्यात आली? उत्तर सन 2025 पासून. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना यासाठी वित्तपुरवठा कोण करते? उत्तर शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकार. अवनी लेखरा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर नेमबाजी. NEP 2020 कोणत्या 5 मूलभूत स्तंभांवर आधारित आहे? उत्तर सर्वांना समान संधी, निपक्षपात, गुणवत्ता, परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व. महाराष्ट्राला एकूण किती GI टॅग मिळाले आहेत? उत्तर 34. एकूण 17 शाश्वत विकास ध्येयांपैकी शिक्षण हे कितवे ध्येय आहे? उत्तर 4.